कुरडू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीर, तहसीलदारांचा अहवाल देवेंद्र फडणवीसांकडे पाठवणार. सोलापूरमधील माढ्यातील कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 पानी अहवाल पाठवलेला आहे. यात कुरडूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. अहवालात म्हटलेलं आहे की 31 ऑगस्टला कुरडूचे ग्राम महसूल अधिकारी गाव हद्दीतील गट क्रमांक 575-1 या जमिनीत सुरू असलेल्या मुरुम उपशाची चौकशी आणि पाहणीसाठी गेले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणला. तेथील पंचनाम्यात ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरुम उत्खनन केल्याचे आढळले. मुरुम उत्खनन हे कुरडू शिराळ पाणंद रस्ता आणि कुरडू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम उपसा केल्याचं सांगितलं जातं. या कामासाठी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याचे ग्रामस्थांनी म्हटलं होतं. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता कामकाजास मुदतवाढ नसल्याचं सांगितलं आणि त्यांनी हे काम 14 ऑक्टोबर 2024 मधील होते. तेव्हापासून 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमूद होते. ते न केल्यास काम रद्द करण्याचे आदेश होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुरडू.